गाईज अँड वेलकम बॅक टू माय चॅनल डेली डिटॉक्स. तर गेले 2 आठवडे मी ब्लॉग पोस्ट केला नाही आहे. तर तो माझ्याकडून का नाही झाला हे तुम्हाला कळलंच असेल. तर मी परत ऑन साईट ट्रॅव्हल करते आहे आणि त्याची शॉपिंग करण्यासाठी मला ते 2 वीकेंड्स जे मी शूटसाठी ठेवते ते मी युटिलाइज केले. तरीसुद्धा माझी पॅकिंग झाली नाही. मी काल रात्रीपर्यंत एक सामान ठेवते आहे, दुसरं सामान काढते आहे. मला ह्याच्यात 35 किलो, पण माझं सामानच 45 kg होत होतं. तर सगळं इम्पॉर्टंटच गोष्टी होत्या ज्या मला आता लागणार आहेत. मला काय त्यातनं काढू आणि काय नको हे असं झालं होतं. बट एनिवेज ते सगळं कन्फ्युजन हे करत करत माझी फायनली पॅकिंग झालेली आहे आणि मी आता मुंबई एअरपोर्टला चालली आहे. तर माझी फ्लाईट मुंबई टू अबुधाबी आणि अबुधाबी टू कोपनहेगन डेन्मार्क अशी आहे. तर लेट्स गो. आता काही दिवस आपल्याला आपलं फेवरेट अन्न मिळणार नाही आहे, तर म्हटलं जाता जाता एक छान फ्रेश मील होऊन जाऊ दे. मग काय सगळं सामान वगैरे पॅक करून कॅब बुक करून मी निघाले मुंबईच्या दिशेने. ऑलमोस्ट 3 बॅग होत्या, ज्यातल्या 2 चेक इन बॅग होत्या आणि एक केबिन बॅग होती. तर मुंबईमध्ये पोचल्याच ट्रॅफिक आणि दुसरं म्हणजे पाऊस ह्यांनी जोरदार हजेरी लावली होती. खूप भयानक पाऊस होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं आणि जसं मी एअरपोर्टमध्ये एंटर केलं तसं मला ते हिट झालं की आता आपण चाललो. आता आपण खूप दिवसांनी रिटर्न येणार आहे. तर येस, आणि हीच ती प्लेस जिथे मोस्ट ऑफ गुड बायज आणि वेलकम्स होतात. इथे लोकांच्या चेहऱ्यावरती आनंद पण आणि आपल्याला जर कोणी सोडून चाललं तर दुःख पण दिसून येतं. हॅलो, आय एम बॅक. तर आधी माझी फ्लाईट होती ती 11:30ची होती आणि ती आता शिफ्ट होऊन झाली आहे 10:30ला. तर माझा आत्ता चेक इन आणि सिक्युरिटी चेक झालेला आहे. माझा पासपोर्टवरती मुंबईचा स्टॅम्प लागलेला आहे. अँड नाव बाय 10 आय गेस बोर्डिंग चालू करतील ते लोक आणि मग मी फ्लाईटमध्ये बसेन. तसं बघायला गेलं तर हा माझा सेकंड टाईम लॉंग ट्रॅव्हल आहे. वर्क परमिटवरती मी सेकंड टाईम चाललेली आहे. पण मी एक पाहिलं की जेवढी एक्साइटमेंट फर्स्ट टाईमला होती ती एक्साइटमेंट आता तर नाही आहे, बट थोडी जास्त इमोशनल आहे ह्या टायमिंगला. फर्स्ट टायमिंगला एवढं घरच्यांपासून लांब जाण्याचं असं त्रास होत नव्हता किंवा घरच्यांपासून लांब जाणारे हे फील होत नव्हतं. बट दिस टाईम इट्स व्हेरी हार्ड. म्हणजे असं अजून मी पोचले पण नाही आहे, पण असं फील होतं की मी कधी मागे येणार आहे. सो बट येस, मी आता निघेन. माझी 10ची फ्लाईट आहे, 10:30ची फ्लाईट आहे. 10:30 वाजता मुंबईमधून निघाल्यावरती अराऊंड 1च्या आसपास वगैरे दुबईमध्ये पोचेन. अँड देन 2 वाजता फ्रॉम दुबई आय विल फ्लाय फॉर डेन्मार्क. सो येस, आय एम हॅपी. आणि इथून पुढचे व्लॉग तुम्ही बघत राहा. नक्कीच प्रत्येक येणाऱ्या नवीन व्लॉगमध्ये काही ना काहीतरी एक्साइटिंग असणार आहे, ॲडव्हेंचरस असणार आहे. आय होप यू गाईज लाईक इट. सो कीप सपोर्टिंग. बाय बाय. अँड फायनली बोर्डिंग स्टार्ट झालेलं आहे आणि मी आता फ्लाईटच्या आतमध्ये चालली आहे. भयानक पाऊस चालू आहे, खूपच भयानक. मागचा व्हिडिओ काढत काढत माझा हेडफोन खाली पडला, तर तुम्हाला सापडतच नाही आहे.
दिस इज कॉल्ड लक. आजूबाजूचे आलेच नाहीत. पण आता ही इथून तिथून ही सीट माझी आहे. ही कंट्री वरतून इतकी ऑर्गनाइज्ड दिसत होती की असं वाटत होतं की रांगोळीच काढली आहे. पूर्ण रोड स्ट्रक्चर किंवा त्यांचे घरं वगैरे एकदम ॲक्युरेट होते आणि स्पेसिंग पण भरपूर होतं घरांमध्ये. So we have just arrived in Abu Dhabi. सो इथे घराची चावी घेण्यासाठी हा ट्रेजर हंट असतो. हा आमचा फ्लॅट नंबर आहे. काय फ्लॅट नंबर आपला? 35B. तर असं त्याचा नंबर आहे. नंबर शोधायचा. 33 ओके 39 37 35B. ओके इथे आता ही चावी हाय आहे आपला. वा 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 वा. अरे चावी 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 मिळाली, समथिंग मिळाली, समथिंग. आम्हाला चावी मिळाली आहे.